लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. पुन्हा एकदा मराठीतून मी रवींद्र म्हात्रे सर्वांचं करतोय सहर्ष सहर्ष स्वागत. आणि या सामन्याचं धावतं विवरण ऐकवण्याकरता थेट मैदानाच्या दिशेने जातोय. आपण पाहत आहोत श्री स्वामी समर्थ चषक 2026 प्रकल्पग्रस्तांचे कैवारी शेतकऱ्यांचे कैवारी दिवंगत दिबा पाटील साहेबांना विनम्र अभिवादन करून या पागोटे गावासाठी खरं तर ज्यांनी प्राणांची आहुती दिली अशा हुतात्म्यांना मी मानवंदना करून घेऊन जातोय मैदानावर, जिथे मात्र सामना सुरू होतोय. मरुआई विंदणे विपक्ष अद्विक 11 कालुंद्रे. लेट्स प्ले. पहिलाच बॉल फुल्लर लेनचा बॉल फेकला होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही. फलंदाज आकाश पाटील त्या ठिकाणी होता. ओपनर जोडी सलामीची जोडी मैदानावर खेळत असताना 5 षटकांचा हा सामना आहे. फर्स्ट पॉवर प्ले, P1चं षटक सुरू आहे. पहिलं पॉवर प्ले, गोलंदाजीच्या उंबरट्यावर प्रतीश म्हस्कर पॉवर प्लेचा ओव्हर घेऊन येतोय. प्रतीश पुन्हा एकदा 10 ते 15 पावलांचा स्टार्ट, 55 पार करून हाही फुल्लर लेनचा बॉल. आकाश कम्प्लिटली बीट झालाय मागच्या बॉलवर देखील आणि आत्ताच्या देखील. दोन्ही चेंडू फुल्लर लेनचे होते, ते दोघे ऑफ स्टंपला होते, परंतु आकाश पाटील कन्फ्यूज झालाय, बीट झालाय आणि अशा प्रकारे 2 डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना आहे. पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे. पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपण पाहतोय गोलंदाज प्रतीश पुन्हा एकदा आकाशला समोर दिलाय. आता बरोबर प्रॉपर टायमिंग, चेंडू गेला डीप मिड विकेट क्षेत्राकडे. येतोय पहिलाच खणखणीत षटकार. वंदन केलं. आपण पाहतोय वासुदेव शेठ पाटील यांच्या पवित्र हस्ते आणि या सामन्याला देखील आजच्या दिवसामध्ये सुरुवात झाली. सुमधुर संगीत मॅडी डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून देखील गणपती बाप्पांचं हे संगीत ऐकता षटकार आलाय 150वा. हा फुल्लर लेनचा बॉल, चेंडू दन 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 करत निघालाय. येतोय हा खणखणीत अजून एक दर्जेदार चौकार. मानाचा श्री स्वामी समर्थ चषकाच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा जाऊ या मैदानाच्या दिशेनं. हाही फुल्लर लेनचा बॉल, तिसऱ्यांदा असा बॉल फेकला होता या गोलंदाज प्रतीशनं, मात्र तिथे मिळेल फक्त 1 धाव. स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीनं आकाशनं हा बॉल खेळल्यानंतर संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. टोटल धावसंख्या 1 षटकार 1 चौकार एकेरी धाव, अशा प्रकारे 11 या आकड्यावर 11 धावा धावफलकावर. एकंदरीत या स्पर्धेमध्ये 150 षटकार देखील तुम्हाला पाहायला मिळाले. चेतन भोईर आम्हाला संपूर्ण माहिती देताना. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, संडे सुट्टीचा दिवस. समोर ब्लॉक हॉलमध्ये बॉल, चिलीमिडॉन क्षेत्ररक्षक आहे उभा, कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. प्रवीण आहे त्या ठिकाणी, त्यामुळं डॉट बॉलची समाप्ती पाहता पाहता पहिला पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये धावा आल्यात त्या एकूण बिनगडी बाद 11. लगेच मात्र सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. श्री स्वामी समर्थ चषकाचं हे दैदिप्यमान आयोजन तुम्ही पाहताय. सुप्रसिद्ध हुतात्मा क्रीडांगणावर ही स्पर्धा खेळली जाते. पहिला ओव्हर झाला गोलंदाज प्रतीशचा, त्याने मात्र 11 धावा खर्च केल्या. त्यामध्ये आकाश पाटीलनं जास्तीत जास्त चेंडू खेळल्यानंतर तर त्याच्याच खात्यामध्ये ह्या 11 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं आयोजन, सातत्याने आज दिवसभर या स्पर्धेची चर्चा, या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल चर्चा होईल. आमचे प्रणित शेटवा वासुदेव पाटील या स्पर्धेचे आधारस्तंभ, या स्पर्धेचे मुख्य आयोजक. नवीन गोलंदाज येते आकाश गिरी. खरं तर अद्विक 11 कालुंद्रे आज अद्विक या नावाने खेळतोय, म्हणजेच स्पॉन्सरशिप पॅकरशिप. अवी फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर फेकलाय दीपकजी पाटील सरांनी.
हेरलं आणि सांगितलं की हा आहे व्हाईट बॉल. ऑफ स्टंप सोडून गेल्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 12. 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळे जास्तीत जास्त धावा पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये मरोई विंदणेचं मानस असेल, धाडस असेल की जास्त धावा काढायच्या. पुन्हा एकदा दिशा भटकताना, पूर्णपणे दिशा भटकली. पुन्हा अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर फेकतोय, ऑफ स्टंप सोडून जातोय बॉल. अजून एक व्हाईट बॉल. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अर्शदीपनं मात्र असे वाईड फेकले, रेकॉर्ड केला 7 वाईड बॉल फेकण्याचा. आजकाल दिशा भटकल्यानंतर बघा जसा बॅट्समन शफल होतोय. समोर दिला लॉफ्टेड बॉल, हवेमध्ये बराच काल आहे. झेलकालीन क्षेत्ररक्षक आहे प्रवीण घरात, कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. टिपतोय झेल आणि समाप्त होते बॅट्समन आकाश पाटीलचा खेळ. जयदीबा, सुंदर संगीत सर्वांचंच कल्याण केलं मित्रांनो. 12.5% जो कुल कायदा आपण पाहिलात आणि याच कायद्यानं अनेकांना आता स्वतःच्या इमारती, स्वतःच्या स्वप्नातील मोठमोठी घरं आणि 12.5% प्लॉट आल्यानंतर आता प्रत्येक शेतकरी माझा श्रीमंत झालेला दिसतोय. सारं कर्तृत्व माझ्या दिबांचं आहे आणि ते संगीत तुम्ही ऐकता. जय दिबा. जशी संगीत वाचतील तशा दिबासाहेबांच्या आठवणी देखील ताज्या होतील. त्यांचं कार्य तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा 100% प्रयत्न करू. ते कार्य आज या पिढीला उमजणं फार गरजेचं आहे. ते काय पूर्णपणे माहीत असणं गरजेचं आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिला फलंदाज बाद झाला. धावसंख्या होती धावफलकावर 13. नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 3 प्रियांश भोईर. मरोई विंदणे टीमचा वनडाऊन लावलेला फलंदाज प्रियांश. हो, चेंडूला वळण देतोय. थोडंसं आपण बघितलं तर मिडल स्टंपवरनं ऑफ स्टंपला चेंडू निघालाय. हलकेशे फिंगर रोल करताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला प्रियांश भोईर. त्या ठिकाणी असताना आकाश गिरी, एक ऑलराऊंडर खेळाडू या कालुंद्रे संघाचा. मंगलमूर्ती कालुंद्रे या नावानं सातत्याने खेळतो. आज अद्विक 11 फुलर लेनचा बॉल आडव्या बॅटने केला आहे प्रियांशूनं. मात्र चेंडू जातोय सरळ शॉट मिड विकेटकडे. तिथे मिळते फक्त एक धाव. धावांसाठी धावावी लागते. कधी कधी प्रत्येक वेळी तुम्हाला मोठे फटके येतील असं नाही आहे. कधी सिंगल डबल देखील घेणं फार गरजेचं असतं. टेनिस क्रिकेटचा तोच तर खरा चांगला खेळ आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ही सिंगल आली. संघाची धावसंख्या 1ने पुढे सरसावते 14 या आकड्यावर. पॉवर प्ले मध्ये थोडी शांत सावध सुरुवात होते. आता मात्र लॉफ्टेड केलाय आणि चेंडू सरळ जातोय. स्वर्गीय दिबा पाटील साहेब स्टँडच्या वरून येतोय श्री स्वामी समर्थ चषकातला ब्रँडेड षटकार. तुम्ही आता ऐकता या स्पर्धेवर आधारित षटकार आलाय आणि षटकारानं झपाट्यानं संघाची धावसंख्या आता पुढे सरसावली 20 या आकड्यावर. हा चेंडू कव्हर ड्राईव्ह केला. शॉर्ट बॉल अप्रतिम टोला अप्पर कट पद्धतीनं खेळला. थोडंसं वाट पाहिली बॅट्समननं आणि लगेच मात्र डीप कव्हर पॉइंट एक्स्ट्रा दिशेनं खेळलाय. हा खणखणीत चौकार. अनिकेतन बॅट्समन. हा डिफेन्सिव्ह स्ट्रोक. पुश करो खुश रहो. ज्यावेळी चांगला चेंडू येतो ना त्याला डिफेन्सिव्ह अगदी सुरक्षात्मक खेळण्याचा प्रयत्न केला बॅट्समन अनिकेत जोशीनं. इथे 1 मिळते धाव. संघाची धावसंख्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर 25 धावा धावफलकावर 1 गडी बाद अशी धावसंख्या पाहायला मिळते. लगेच मात्र तुम्हाला षटक फेकण्यासाठी यावं लागेल. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक फेकावे लागतील आणि संपूर्ण 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटांचा कालावधी असेल. 4 षटकामध्ये ज्यावेळी तुम्ही 20 मिनिटाचा कालावधी घ्याल तेव्हाच बरोबर या स्पर्धा पूर्ण होतील. हे सर्वांनाच हे नियम असतील.
10:37 पहिला बॉल पडलाय. आम्ही टाइम देखील नोंद केलेला आहे. पूर्णपणे काउंट सुरू आहे. त्यामुळे इथून आता आज पहिल्याच सामन्यापासून थोडीशी कडक नियमावली आपण आणूया आणि कडक नियमावली या स्पर्धेमध्ये अंमलात येईलच, कारण आजचा हा फायनल डे आहे. 20 मिनिटांमध्ये जर तुम्ही 4 षटक फेकले नाही तर एक प्लेअर तुमचा जो तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवताना, त्यामुळे तुम्हाला तो 4 पैकी एक प्लेअर आतमध्ये ठेवावा लागेल. एकूण आपण पाहिलं तर 6 प्लेअर असतात 30 यार्डमध्ये, तुम्हाला 7 प्लेअर ठेवावे लागतील. मग कल्पेश येतोय, हा हवेमध्ये केलाय. पुन्हा एकदा प्रवीण गरज झेलकाले आहे, कोणती चूक करणार नाही. अजून एक विकेट झेल स्वरूपात दुसरा गडी बाद होतोय. 2 गडी बाद झालेत. इथे मात्र धक्का मिळतोय मोरवाई विंधणे संघाला. सुंदर संगीत आहे बघा. प्रणितबाई यांच्यावर या आधारित टेनिस क्रिकेटची अस्मिता जपणारे, टेनिस क्रिकेटला धर्म मानणारे हे सन्माननीय आदरणीय प्रणितबाई पाटील यांचे हे संगीत तुम्ही ऐकलात. आणि काय जबरदस्त, काय सुंदर स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते या पागोटे नगरीमध्ये. कौतुक करावं तेवढंच कमी आहे सर्व आयोजन कमिटीचं. अप्रतिम स्पर्धा. आणि त्या स्पर्धेमधला आजचा अंतिम दिवस, अंतिम दिवसातला पहिला सामना आपण पाहतोय. षटक क्रमांक 3. हाही थोडासा फटका फसलाय, परंतु निर्जन स्थळावर चेंडू जाऊन पडतोय. झेल थोडा दूर होता. 2 धावा तर पूर्ण झाल्यात आणि 2च धावांवर समाधान मांडलंय फलंदाज प्रणय आणि फलंदाज प्रियांशू. ही जोडी मैदानात असताना धावसंख्या धावफलकावर टोटल जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावर. 27 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर, 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजीच्या उंबरट्यावर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा कल्पेश घरत. हा तोंडा आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं हलकस कव्हर ड्राईव्ह केलाय, ओव्हर थ्रो, दुसरी धाव देखील घेतली जाईल. आणि अशा प्रकारे दुसऱ्यांदा ओव्हर थ्रो झाला होता. 2च धावा ज्या पद्धतीने आपण बघितलं तर एका धावेचं कुठेतरी माणस होतं त्या फलंदाजाचं, म्हणून ओव्हर थ्रोच्या स्वरूपात दुसरी धाव मिळाली. 2 धावा वाढल्या जातील. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 29 रन्स. 24 इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील पाहू शकाल. उत्तम क्लॅरिटी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. गोलंदाज, तिसरा गोलंदाज कल्पेश घरतला तुम्ही पाहताय. लेग स्टंप अगदी आपण बघितलं तर लेग स्टंपवर बॉल होतो. थोडासा फुटवर्कचा वापर करत ऑफ स्टंपला निघाला बॅट्समन आणि लेग स्टंपच्या वरून चेंडू गेला. डॉट बॉलची समाप्ती. कल्पेश गोलंदाजी करत असताना 3ऱ्या क्रमांकाचा हा गोलंदाज आहे. 5 ओव्हरचा हा खरं तर पूर्वार्धाचा खेळ असेल. पुन्हा हा चेंडू थोडासा लेग स्टंपला ठेवला, भिरकावून दिला. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे, टिपतो झेल. अजून एक विकेट, विकेट नंबर 3rd. बॅक टू डग आउट. विंधणे संघाला तिसरा हादरा, तिसरा धक्का मिळतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या जर बघितली ना धावफळकावर 29 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. 5 षटकांचा सामना चंदनकर जर आपण बघितलं तर मागच्या 2 दिवसामध्ये पहिल्याच दिवसामध्ये 97 धावांचा हायस्ट स्कोर पाहिला आहे. त्याच्यामुळं मोरवाई विंधणे टीम तुम्हाला आता स्ट्रॅटर्जी आखावी लागेल. या मॅचमध्ये किती जास्तीत जास्त धावा कालोदरी संघाच्या विरोधात ठेवाव्या लागतील. हे सर्व गेम प्लॅनिंग, स्ट्रॅटर्जी, रणनीती, डावपेच आता रचावे लागतील. कारण आता धावफळकावर धावसंख्या 3रा ओव्हर सुरू असताना 29 धावा लागल्या आहेत आणि 3 गडी बाद झालेत. मैदान बघितलं तर धावसंख्या होऊ शकते. कधी पोषक असं मैदान आहे. फलंदाजांना हणामारी करण्याचा प्रयत्न आता सुरू होईल. नवीन बॅट्समन मैदानात येतोय, अक्रुल पाटील येतोय.
5व्या क्रमांकावरचा डावखुरा फलंदाज अक्रुल पाटील आता कशा प्रकारे समाचार घेईल तो कल्पेश घरतचा आपल्याला पाहायला मिळेल. हो हो, डान्सिंग डाऊन द विकेट. अगदी ऑफ स्टंपला बॉल होता, त्या बॉलवर जाऊन अगदी कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, तिथे मात्र मिळते सिंगल. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावते, टोटल जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. 3 षटक देखील समाप्त झाले, म्हणजे 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. बघा 3-3-3 सर्व काही 3 आकडे पाहायला मिळत आहेत. 3 षटक, 3 विकेट, 30 धावा. 10.0च्या सरासरीनं ही धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. आणि आता अद्विक 11 काळुंद्रे संघ गोलंदाज कोण असेल? प्रतीश पाटील येतोय. पुन्हा एकदा दुरुस्ती करूया, प्रतीश म्हसकर येतोय. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल अगदी हुक करण्याचा प्रयत्न केला, चेंडू लॉंग स्टॉप एरियाकडे जातोय, पंचांचा इशारा येतोय, 4 धावांचा आणि नो बॉल. आहे तुम्हा सर्वांना. इतिहासाची पाणी उलटली ना की राजांचा इतिहास खरं तर वाचायला खूप मजा येते, ती ऊर्जा निर्माण होते. हे संगीत जसं तुम्हाला ऐकायला मिळालं, ऊर्जा निर्माण झाली फलंदाजाच्या हातमध्ये. आपण पाहिलीत तर चौकार आलाय, 5 धावा. फ्री हिट आहे. फ्री हिटवर हा चेंडू वायडिश लॉंग ऑफ स्टेट ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये मात्र मिळते एक सिंगल. कल्पेशला माहित होतं की हा फ्री हिट आहे, त्यानं जसा झेल पकडला लगेच मात्र फेकला. एका धावेनं संघाची धावसंख्या देखील पुढे गेली 36 या आकड्यावर. आता धावसंख्येला थोडी वाढ होताना तुम्हाला पाहायला मिळेल, कारण स्लॉग ओव्हरचे षटक आहे, हाणामारीचे षटक, अंतिम षटक असल्या कारणाने या षटकांवर आता प्रतिहल्ला चढवला जाईल फलंदाजांकडनं. अक्रुल पाटील आणि त्याच्यासोबत प्रियांशू. आता प्रियांशू ऑन स्ट्राईक, गोलंदाज करत प्रतीश आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकाची फेकी करेल. पुन्हा फुल्लर लेन्स, वेग आहे प्रचंड, खूप वेगाने चेंडू फेकला जातोय. डॉट बॉलची समाप्ती. प्रतीश म्हसकर वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक घेऊन येतोय आणि त्याच्या गोलंदाजीचा विचार केला ना तर आतापर्यंत त्याने एका बॉलमध्ये जवळजवळ 6-5 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्याच बॉलवर नो बॉल. हो, ब्लाइंड स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये कोणता संपर्क आला नाही. डॉट बॉलची समाप्ती. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये परेशचा चेंडू विसावल्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या स्थिर स्थगित 36 या आकड्यावर. 36 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट, 4th ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज प्रतीश समोर दिला होता, लॉफ्टेड केलाय, परंतु क्षेत्ररक्षक वेगानं धावतोय, एका हातानं पकडण्याचा प्रयत्न, परंतु इथे चेंडू गेला हातातून निसटलाय. 1 बाउन्स, सीमा पार, ओव्हर द रो, 4 रन्स. पेरलेकच्या दिशेनं खेळून काढल्यानंतर मात्र मिळेल फक्त एक धावेनं संघाची धावसंख्या 41 या आकड्यावर, 41 रन्स. षटक क्रमांक सुरू असताना 4th 41 धावा धावफलकावर लागले आहेत. चौथ्या षटकातला पुढील चेंडू ऑन स्ट्राईक, डावखुरा फलंदाज अक्रुल पाटील.
हाही खोलामध्ये फेकला होता चेंडू अगदी अलॉंग द कार्डफे ड्राईव्ह स्ट्रेट लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगानं आलाय, तेवढ्याच वेगानं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील प्रयत्न झालाय सफल, सक्सेस. मिळतील 2 धावा आणि या 2 धावेनं आता मरोआई विंदणे संघाची धावसंख्या जाते पोहोचते स्कोर कार्डवर 43 या आकड्यावर. 43 रन्स. 4 षटकांचा ही खेळ समाप्त झालाय, म्हणजे 4थंही षटक कंप्लीट झालंय. 43 धावा धावफलकावर. आता अंतिम हणामारीचं षटक अर्थातच टार्गेट सेट करणारं षटक या मरोआई विंदणे संघासाठी स्लॉग ओव्हरचं षटक. तो षटक घेऊन येतोय प्रवीण घरत, एक अनुभवी खेळाडू. अनेक वर्षांचा दांडगं अनुभव आहे प्रवीणकडे. अनेक ओपन स्पर्धा देखील त्याने खेळल्यात. रॉयल कलंबोलीतून देखील तो अनेक स्पर्धा खेळलाय. विजय शेठ खानावकर यांच्या संघामध्ये. अशा अनुभवी खेळाडूला तुम्ही गोलंदाजी करताना पाहाल. त्याच्या समोर बॅट्समन प्रियांशू. बघा पहिलाच बॉल, फिंगर रोल केले, अगदी आपली हाताची बोट आहेत ना ती फिरवलीत अक्षरशः चेंडू सोबत. त्यामुळे लेग ब्रेक प्रकारचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. ही कौशल्यता आहे प्रवीण घरतकडे. हा थोडासा वेगानं फेकला होता, अगदी पुलर लेंथ होती बॉलची. विचार केला तर ब्लॉक हॉलमध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मिळेल फक्त 1 धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या 44 या आकड्यावर जाऊन पोहोचते. खरं तर अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रवीण घरत कमीत कमी धावसंख्येवर थांबवण्याचा प्रयत्न करतोय त्या समोरच्या फलंदाजांना. मरोआई विंदणे गावची आई जागृत देवी अर्थातच मरोआई याच्या नावानं खेळणारा हा संघ सातत्यानं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू आता सरळ खेळलाय, चेंडू वेगानं तर आलाय, तिथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा थोडासा फंबल झालाय, परंतु 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. डीपचा क्षेत्ररक्षक होता ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफकडे. त्यानंतर डावपुऱ्या फलंदाजाला तुम्ही बॅटिंग करत असताना धावत पलत गेला होता आणि तिथे नंतर मात्र हा अक्रुल पाटील 2 धावा कंप्लीट करतोय. 2 धावेनं धावसंख्या 46 या आकड्यावर. 46 रन. हा हवेमध्ये लाफ्टेड स्ट्रोक. ओ हो चेंडू आलाय आउट ऑफ द पार्क. इट्स अ ह्यूज सिक्सर. डावकुऱ्या फलंदाजाच्या बॅट मधून आलेला हा लाजवाब टोला. देतील 6 धावा. षटकाराच्या मदतीनं 52 या आकड्यावर 50 आकडा कंप्लीट झालाय. हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता प्रवीणने. आता फक्त चेंडू 1 बाकी आहे. तत्पूर्वी ट्रॉम्बे आणि सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या संघनायकाला विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये टॉस साठी यायचं आहे. ट्रॉम्बे भिंगारी फुल टॉस बॉलवर अक्रुलचा हा धमाका देतोय 6 धावा आणि जबरदस्त हार्ड हिटिंग. या 6 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय टोटल 58 या आकड्यावर. 59 धावांचं लक्ष्य. आल्या बघा प्रवीण घरतच्या 15 धावा आल्या आणि तिथून थोडासा मोमेंट स्वीप झालाय. 58 धावा काढून 59 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय. ते म्हणजे अद्विक 11 काळुंद्रे संघासमोर ठेवलेले 59 धावांचं आव्हान. परंतु तत्पूर्वी आपण लगेच सिद्धिविनायक भिंगारी आणि ट्रॉम्बे कोलेवाडा ट्रॉम्बे या संघामध्ये टॉस करणार आहोत. चला दोन्ही कॅप्टन्सना यायचे आहेत आमच्या टॉस बॉक्समध्ये. एक शिवव्याख्यात शिवभक्त आणि त्याचबरोबर उत्कृष्ट निवेदक आमचे साथी कॉमेंटेटर साथी समालोचक. खरं तर अतिश पाटील यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. परंतु विनंती असेल दोन्ही कॅप्टन्सना की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. भिंगारी संघाचा संघनायक आलेला आहे ट्रॉम्बे हेमंत मार्शल. चला ट्रॉम्बे संघ ट्रॉम्बे 40+ काल क्वालिफाय झालाय आणि आज रेग्युलर ग्रामीणमध्ये खेळणारा ट्रॉम्बे संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल.
व्यासपीठावर आमचे परम मित्र भार्गव पाटील यांचेही ते आगमन झाले. भार्गव पाटील आपलंही सहर्ष सहर्ष स्वागत. आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा पागोटे नगरीमध्ये खरं तर भार्गव पाटील यांचा खरं तर रजनी स्पर्धेचं आयोजन देखील आम्ही खूप चांगलं पाहिलं होतं आणि एक यशस्वी आयोजक आहेत, एक सामाजिक कार्य करते, त्यांचंही ते आगमन झालंय. चला आपण पुढील 5 ओव्हरमध्ये 59 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जाणार आहोत. तत्पूर्वी ट्रॉम्बे आणि सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या संगनायकाला विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. खूप चांगली स्पर्धा श्री स्वामी समर्थ चषक 2026 आज या पागोटे नगरीमध्ये पागोटे गावामध्ये मानाचं आणि सन्मानाचं हे आयोजन. चला ट्रॉम्बे संघाचा संगनायक टॉससाठी यायचा आहे. हेमंत आपण यावं. चला कोण संगनायक असेल? सिद्धिविनायक भिंगारी संघाचा संगनायक. राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष सरचिटणीस भार्गवजी पाटील यांच्या पवित्र हस्ते हा टॉस होईल आणि टॉस होत आहे ट्रॉम्बे विपक्ष सिद्धिविनायक भिंगारे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. विश यू बेस्ट ऑफ लक. यू शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. इथे टॉस मात्र होतोय भार्गवजी पाटील यांच्या पवित्र हस्ते. परत हेड कॉल भिंगारी संघ. टॉस विन झाले, फक्त डिसिजन सांगा. येस, डिसिजन पेंडिंग आहे, परंतु लवकर सांगा आणि मॅच जसं संपेल ना पहिला लगेच मैदानात उतरायचं आहे. परंतु जाऊया 59 धावांचं हे आव्हान कशा प्रकारे पार होईल की आव्हानाला रोख लावेल ऐकूया आतिश पाटील यांच्या गोड आवाजातून. आयोजन प्रणित पाटीलचा श्री स्वामी समर्थ चषक आमचा हैलाई मानाचा. हेच मानाच्या सन्मानाच्या अभिमानाच्या स्वामी समर्थ चषक 2026च्या पहिल्या पर्वामध्ये तमाम रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं समालोचन कक्षातून मी आतिश पाटील स्वागत करतोय. घेऊन चालतोय मैदानाच्या दिशेनं. पहिल्या बॉलवर आलेला एक तडाखा बॅकवर्ड स्कोअर लीगच्या वरून ठोकून दिलेला पहिला षटकार आपण पाहिला. सलामीची जोडी जर आपण पाहिली तर प्रवीण घरत आणि परेश चिखलेकर दोन्ही मोठे खेळाडू, स्टार खेळाडू हुतात्मा मैदानावर धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रत्युत्तर दिलं जाईल गोलंदाजीतून. आपण गोलंदाज पाहतोय अक्रुल पाटील. पुढचा बॉल घेऊन इनसाइड आउट स्लाइस केले बॉल. डीप पॉइंटच्या वरून भौगोलिक परिस्थिती त्या ठिकाणी अडवी आली आहे. पहा, क्रिकेट नशिबाचा खेळ नाही म्हटलं जातं, पण कधी कधी नशीब असावं देखील लागतं. इथे चांगला फटका होता. जिथे वाटले 4 मिळतील तिथे मात्र 1च धाव मिळाली आहे. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोचली आहे 7च्या आकड्यामध्ये. सुरुवातीचं सत्र आहे. वातावरण अतिशय छान सजलेलं, मैदानावर असणारी हिरवळ, मैदानाच्या बाहेर देखील झाडांची वर्दळ आणि आज सुपर संडे. खोदून काढण्याचा प्रयत्न, स्ट्रेट हिट केलाय, फील्ड केलं जाईल त्या ठिकाणी, मात्र चेंडू यावेळेस गेलाय सीमारेषेच्या बाहेर. ओव्हर द रो 4 धावा.
आणि या स्पर्धेचा पहिला प्रभाव प्रत्येक प्रेक्षकावर, प्रत्येक मान्यवरावर, प्रत्येक खेळाडूवर, प्रत्येक संघावर टाकला गेला. कारण छान नियोजन, छान संयोजन आणि त्यांचे सर्व आपण पाहतोय आमच्या अतिथी कक्षामध्ये. प्रणितजी वासुदेव पाटील, त्यांच्या अगदीच पलीकडच्या बाजूला आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सन्माननीय ॲडव्होकेट भार्गव दामाजी पाटील. तदनंतर शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते कुमारजी मडवी आहेत. तदनंतर आपण पाहतोय सामाजिक कार्यकर्ते विनयजी भोईर आहेत. तदनंतर साईराज पाटील यांना आपण कक्षामध्ये पाहतोय. तदनंतर प्रणित पाटील यांचे पिताश्री वासुदेवजी पाटील, प्रणित पाटील यांचे काकाश्री आहेत महेंद्र पाटील, बंधू आहेत शिवम पाटील. असं एकंदर आज मान्यवरांचा ताफा आणि आयोजकांचा ताफा आपण अतिथी कक्षामध्ये या ठिकाणी पाहतोय. षटक संपले पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 12 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. आणि या 12 धावांवर ही जोडी खेळताना देखील आपल्याला बघायला मिळते. प्रवीण घरत आहेत, परेश चिखलेकर. गोलंदाजामध्ये पहिला बदल असेल, अक्रूल नंतर आलाय प्रणय थळी. पहिला बॉल या षटकातील वर पिच आहे, खोदून काढलाय बॉल, स्ट्रेट हिट केलंय, इथून जाते डाऊन द ग्राउंड, सीमारेषेच्या बाहेर आलाय. या डावातील दुसरा षटकार. आयोजन पागोटे गावात श्री स्वामी समर्थ चषक आयोजन पागोटे गावात. गोलंदाजाचं स्वागत जे केलंय ते स्वॅक्सचे केलंय. कारण आपण पाहिलं यॉर्क बॉल खोलवर टप्प्याचा बुंद्यामधून खोदून काढला या फलंदाजानं. पुढचा बॉल हार्डलेन डिलिव्हरी आहे, सबमरीन डिलिव्हरी. फलंदाजाला अपेक्षित उंची लाभलेली नाही आहे. कधी कधी विकेट जी आहे ना खेळाडूंची परीक्षा घेत असते. कधी टाकलेला बाउन्स खाली जातो, कधी यॉर्क केलेला बाउन्स देखील कधी उंची देण्याचा प्रयत्न करतो. आणि इथे मात्र खाली बसलेला बॉल आपण पाहिलाय. पुढचा बॉल लवर फुलटॉस आहे, सन्मान दिलाय या बॉलवर प्रवीण यानं. रायगड टेनिस क्रिकेट बॉलमधील सर्वात सुंदर खेळाडू, ज्यावेळेस आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून टॉप 10 सर्वात सुंदर दिसणारे खेळाडू कोण आहेत त्यामध्ये प्रवीण घरत त्या काळामध्ये अव्वल दर्जाचा खेळाडू मानला गेला. म्हणजे खूप सारे चाहते या खेळाडूचे आणि तितक्याच ताकदीनं हा खेळणारा खेळाडू आणि त्याच्या जोडीला असणारा परेश चिखलेकर. पुढचा बॉल परफेक्ट यॉर्कर आहे, परफेक्ट यॉर्कर आहे. क्रिकेटमध्ये 2 गोष्टी परफेक्ट आहेत मित्रांनो. एक आहे परफेक्ट यॉर्कर, दुसरी होते सर सचिन रमेश तेंडुलकर. यापेक्षा क्रिकेटमध्ये आणखी परफेक्ट गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या नाही आहेत. कारण क्रिकेट तुम्ही किती खेळता यापेक्षा कसं खेळलात नाही याला फार महत्त्व आहे आणि त्यामध्ये नाव हे अजरामर राहील सरांचं. पुढचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकलं. ज्या दिशेने खेळायचं होतं त्या दिशेने चेंडू गेला नाही. बॅटचा फ्लो जर आपण पाहिला तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू आलाय, शॉर्ट मिड ऑफच्या दिशेनं. 1 मिळते, एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20च्या घरामध्ये. षटक क्रमांक 2 या ठिकाणी आहे. शेवटचा बॉल या षटकातला. पुढचा बॉल फुलटॉस आहे, फेकून दिला, हवेमध्ये आहे. धोका या ठिकाणी नक्कीच असेल. टायमिंग झालं नाहीये, गॅप शोधला गेलेला नाहीये. प्रवीण घरत नावाचं वादळ मात्र इथे थांबलं जाईल. संघाला लागतोय पहिला धक्का. स्वाभिमानी असा इमानी नवलय कमवलं त्यांनी, स्वाभिमानी असा इमानी नवलय कमवलं त्यांनी. गाव समाजसेवक शोधून प्रणित भाई पाटील वाणी, गाव समाजसेवक शोधून प्रणित भाई पाटील. हे समाजसेवा एक फार महत्त्वाचा भाग आहे. स्पर्धा क्रिकेटची आहे, यामध्ये इतर विषय घेणं बरोबर नाही, परंतु ज्या पद्धतीनं प्रणित पाटील यांचं कार्य राहिलं आहे, सुरुवातीला व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करत असताना जो मिळवलेला पैसा आहे तो समाजामध्ये आला पाहिजे. मग कला असेल, क्रीडा असेल, अध्यात्म असेल, संस्कृती असेल, सामाजिक चळवळ असेल, विविध ठिकाणी वाडी वस्तीवर शाळेमध्ये वस्तू वाटपाचं कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. आजही आपण पाहतोय गावामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये ज्यांचं योगदान आहे. मग उरण प्रीमियर लीगचं पर्व असेल, उरण लेदर क्रिकेटचं पर्व असेल, पागोटे प्रीमियर लीग असतील, अशा विविध स्पर्धांमध्ये एक संघमालक म्हणून देखील त्यांचं काम आपण या ठिकाणी पाहिलं आहे. आणि आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणारी स्पर्धा जर आपण पाहिली ना तर तालुक्यामध्ये डे टुर्नामेंटमध्ये चांगलं इम्प्रेशन टाकलं या स्पर्धेनं.
तिसऱ्या षटकामध्ये आपण अक्रूरला या ठिकाणी पाहू, ज्यानं पहिल्या षटकामध्ये 12 खर्च केल्या होत्या, कोणती विकेट प्राप्त केली नव्हती. अक्रूरनं पागोटे विलेज एंड कडून नवीन खेळाडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय प्रतीश म्हसकर. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय परेश चिखलेकरला. षटकातील पहिला बॉल, यावेळेस शरीराचा वेध घेणारा बॉल, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय. भन्नाट वेग गोलंदाजाकडे पाहायला मिळाला, तितक्याच ताकदीनं बाउन्स उचली पाहिली मिळाली. इथे मात्र लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी मिळेल. काल 2 दिवस आपण काही वेळेस काही ठिकाणी या विकेटवर असे काही स्पॉट असावे जिथे फलंदाजांची अधिक परीक्षा देखील झाली. आणि काही ठिकाणी जर आपण पाहिले तर बऱ्याच सामन्यांमध्ये धावांचा डोंगर, धावांचा रथी, धावांचा पर्वत करणं पहिल्या सामन्यापासून 65, 75, 95, 98 धावा या मैदानावर या स्पर्धेमध्ये आपण पाहिल्यात. चालू सामन्यामध्ये किती धावांचा रथी, तर अर्थातच 59. आज 58 आपण सुरुवात केली आहे धावाला. 59 धावांचं लक्ष्य प्रत्युत्तर दिलं जाईल. शॉट ऑफ लेंथ होता, जागा तयार केली, पदतालीत त्याचा वापर केला, पायांचा वापर केला, परंतु मिस जज होतं, टायमिंग नव्हतं, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. हे निसर्गाचा नियम आहे, जिथं संगम नाही ना तिथं उत्पत्ती होत नाही आहे. काहीतरी मिळण्यासाठी संगम होणं फार गरजेचं आहे. आणि बॅट बॉलमध्ये संपर्क तेव्हा चांगला होतो ना तेव्हा तुम्हाला नक्कीच धावा मिळतात. बॅक टू बॅक सलग 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत. अक्रूरचं कमबॅक पहा, कारण पहिल्या षटकामध्ये 12 दिल्या होत्या, या षटकामध्ये 3 बॉल रिलीज केलेत आणि मात्र 1 धाव खर्च केली आहे. लाजवाब गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते आहे. समीकरणं आता बदलू लागलेली आहेत. पुढचा बॉल शॉट ऑफ लेंथ आहे, प्रॉपर टायमिंग, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, डीप मिड विकेटच्या वरून चाललाय बॉल, सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. 6 धावा. गावाचा युवा नेता प्रणित पाटील साऱ्यांचा खास. पण दिसाया हैलय साधा आमचा प्रणित दादा. अरे दिसाया हैलय साधा आमचा प्रणित दादा. येस, प्रतीशनं सांगितलं तुझे डॉट बॉल बस कर, माझं नाव आहे प्रतीश मस्कर. आल्या तिसऱ्या बॉलवर ठोकलाय हा षटकार. प्रॉपर टायमिंग बघायला मिळालं, समय सूचकता बघायला मिळाली. याच दरम्यान आपण पाहतोय शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते महेश दादांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपण त्यांना इन्व्हाइट करू, आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. आज शेवटचा दिवस आहे क्रिकेटच्या या मैदानावर. आध्यात्मिक शब्दांचं वर्णन करावं तर काळ्याचं कीर्तन, आणि ह्या काळ्याच्या कीर्तनाला आज मान्यवरांची बांधी आली नक्कीच असेल, कारण तेवढं प्रेम समाजामध्ये प्रणित पाटील यांना नक्कीच मिळते. मग व्यवसाय असेल, राजकारण असेल, सामाजिक क्षेत्र असेल, त्यांच्या अवतीभोवती असणारे मित्र, नातेवाईक, हे सगळेजण या ठिकाणी आज तुम्हाला दिवसभर येताना बघायला मिळतील. पुढचा बॉल, यावेळेस यॉर्कर पद्धतीचा बॉल होता. शरीराचा, पायाचा वेध, पायाची बोट चेसणारा बॉल. इथून आलाय डॉट बॉल, इथून मिळते लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव. एका धावेनिशी धावसंख्या आपण पाहतोय टोटलची जाऊन पोहोचली आहे 28व्या घरामध्ये. प्रतीश आणि परेश ही जोडी मैदानामध्ये आहे. 59 धावांचं टार्गेट आहे. राहिले 13 बॉल, 31 समीकरण, 13 चेंडू, 31 धावांची गरज आहे. सामना पाहतोय लाजवाब. 2 मोठे संघ आमने सामने थाकलेत. या षटकातला शेवटचा बॉल, परफेक्ट यॉर्कर. या षटकामध्ये अक्रूरचं कौतुक करावं लागेल, कारण षटकार खाल्ला या गोलंदाजानं, पण तरी देखील गोलंदाजीचं समीकरण पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये 12 दिल्या, दुसऱ्या षटकामध्ये त्यानं खर्च केल्यात मात्र 9 धावा. टोटल 2 षटकामध्ये त्याच्या या गोलंदाजीमधून आल्यात 21 धावा. अक्रूर पाटीलच्या 2 षटकांचे राहिलेलं विवरण, राहिले 12 बॉल. जिंकण्याचं समीकरण जर पाहिलं तर प्रत्येक षटकामागे तुम्हाला 15 धावा खर्च कराव्या लागतील, 15 धावा ठोकाव्या लागतील. 30 धावा शिल्लक आहेत. 30 धावा कशा पद्धतीने या ठिकाणी कुठून काढल्या जातील हे देखील आपल्याला बघायला मिळेल. पाण्याची पूर्तता करायची 12वे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय स्वामी समर्थ ट्रॉफी 2026. 2025 आणि 26च्या क्रिकेटच्या हंगामाला आपण जर पाहिलं ना तर यावर्षी महाराष्ट्र पूर्णपणे पावसानं झोडपला गेला, कारण तब्बल 6 महिने पाऊस पडला. 6 महिने पाऊस पडल्यामुळे टेनिस क्रिकेटचा जो हंगाम होता तो फार उशिरानं सुरू झाला.
उशिरा होणाऱ्या स्पर्धा, त्यामध्ये निवडणुका, मग नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाचताना पाहायला मिळते. या सगळ्याच गोष्टींमध्ये अडकलेल्या या क्रिकेटच्या मोठ्या मोठ्या छान छान स्पर्धा. पण क्रिकेट जर आपण पाहिलं ना तर पूर्वीसारखं तर राहिलेलं नाही आहे. तर पूर्वी मी वर्णन करताना सांगतो की पायामध्ये शूज नसायचे, अंगावर ब्रँडेड टी शर्ट नसायचं, डोक्यावर कॅप नसायची, आणि तदनंतर अंगावर जर आपण पाहिलं ना तर आत्ताच्या काळामध्ये ब्रँड आहेत. क्रिकेट ज्या पद्धतीने ब्रँड झालं, पॅशनेट झालं, तसं आपण आता क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचे कपडे जर पाहिले तर ब्रँडेड आहेत. क्रिकेट ब्रँडेड झालं, जिथे तुम्हाला मान मिळतो, सन्मान मिळतो, पैसा मिळतो, प्रसिद्धी मिळते, सगळं काही या क्रिकेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळत जातं. फक्त क्रिकेटच्या या 22 यार्डच्या विकेटवर श्रद्धेनं क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. दिसायला ती छोटी आहे, पण अख्खं क्रिकेट विश्व या 22 यार्डच्या विकेटमध्ये सामावलेलं आहे. तिच्यासोबत तुम्ही जितकं प्रामाणिक राहाल, मैदानावर जितकं प्रामाणिक खेळ कराल ना, ही विकेट, हे मैदान तुम्हाला नक्कीच मोठं करण्याचा प्रयत्न करतं. याच दरम्यान मी शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते तथा नवघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच परेश पाटील यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यावं, आसनस्थ व्हावं. या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही तुमचं स्वागत करतोय. 12 बॉल 30चं समीकरण आहे. गोलंदाजाचा वापर केला जाईल. आपण पाहतोय गोलंदाज प्रियांशू भोईर. या डावातील हा तिसरा बदल आपण पाहतो. म्हणजे पहिला अक्रुलला, दुसरा आपण प्रणयला पाहिलं, तिसऱ्या षटकामध्ये परत एकदा अक्रुलला पाहिलं, आणि चौथ्या षटकामध्ये प्रियांशू भोईर नावाचा हा गोलंदाज या ठिकाणी काढला जातोय. आपण पाहतोय सामना एका बाजूला आहे मरुयाई विंधणे, तर दुसऱ्या बाजूला अद्विक 11 कालुंद्रे. या दोन संघादरम्यान बिग बॅटल, मोठा सामना आहे. सामन्यावर नजर ठेवा मित्रांनो, कारण आपण पाहतोय 12 चेंडूमध्ये 30 राहिलेलं हे समीकरण आहे. काय करतील कमबॅक गोलंदाज, किती ठोकतील धावा. कारण आपण पाहतोय सलामीला आलेला अजूनही परेश या 22 यार्डच्या विकेटवर आपल्या संघासाठी खेळ करताना बघायला मिळतोय. षटकातील पहिला बॉल फुल बॉल आहे. टायमिंग चुकलंय, हवेमध्ये बॉल, प्रयत्न केले गेले त्यावेळेस. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये, समय सूचकता नव्हती, पण इथे मात्र 2 धावा मिळतील फलंदाजाला. आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टम ही पंचांकडे आपण दिलेली आहे. त्यांना गरज वाटेल तेव्हा हो 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 लाजवाब क्रॅकिंग स्ट्रोक होता. एखाद्या बंदुकीतून गोळी सुटावी ना तितक्या भन्नाट वेगानं चेंडू गेलाय. सीमा पार चौकार. प्रणित पाटीलचा सारा मैदान भरलाय र, आयोजन प्रणित पाटीलचा, प्रणित पाटीलचा. श्री स्वामी समर्थ चषक आमचा हायलाई मानाचा. श्री स्वामी समर्थ चषक आमचा हायलाई मानाचा. श्री स्वामी समर्थ इस मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये आजच्या शेवटच्या दिवसामध्ये काय सामना रंगलाय पहा. 10 बॉलमध्ये अजूनही 24 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. एखाद्या रंगभूमीवर क्लायमॅक्स यावा ना तसा या सामन्यामध्ये आलेला हा क्लायमॅक्स आहे. पण अजून या चित्रपटाचा शेवट झालेला नाही आहे. कोणाच्या बाजूनं हे चित्रपटाचा निकाल लागेल हे बघायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला आहे. तिथे एक नंतर आल्यात पूर्णपणे 2 धावा. 2 धावेनिशी धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 37 धावा. 1 विकेट या ठिकाणी पडली गेली. सुरुवातीला फलंदाजी करताना आपण पाहिलं होतं मरुआई विंधणे संघाला, ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 11, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 14, तिसऱ्या षटकामध्ये 13, चौथ्या षटकामध्ये 5 आणि अंतिम षटकामध्ये धावा थोड्याशा अधिक आल्या 15. अशा एकूण 58 धावा, 59 धावांचं लक्ष्य या ठिकाणी उभं केलं आहे. धावा अजूनही 9 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. वार्तालाप केला जातोय, पंचांमध्ये थोडासा संवाद असेल. सामना जबरदस्त पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ओ हो परफेक्ट यॉर्कर होता. काय लाजवाब गोलंदाजी आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. 2 संघ आहेत आमने सामने. एक आलाय पनवेल मधून, दुसरा आहे उरण मधून. पण या दोन्ही संघांमधून कोणताही खेळाडू
इथे मात्र डोफे टेकायला तयार नाहीये. शेवटपर्यंत लढणारी झुंज आपण पाहतोय. पुढचा बॉल ओव्हर पिच स्लॉट मध्ये आलाय, फेकून दिलाय लंगणच्या प्लॉट मध्ये. बिग 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 सिक्स आहे. मैदान सारा गाजवतील खेळाडू सारे पॉवरफुल, खेळाडू सारे पॉवरफुल, खेळाडू सारे पॉवरफुल. येतील असे किती जातील, करतील तेच दांडी गुल, करतील तेच दांडी गुल, करतील तेच दांडी गुल. श्री स्वामी समर्थ ग्रुप व्यवस्थापक पागोटे गावात. एस एस हा षटकार सांगतोय की माझ्या बॅटिंगला नाही सर, कारण त्याचं नाव आहे परेश चिखलेकर. बॅटिंग काय पाहिले आपण, षटकार अगदी गरजेच्या वेळेस या ठिकाणी ठोकलाय. समीकरणं बदलवलीत, टीम मिटिंग करायला भाग पाडलाय. कॅप्टन मरोई विंदणी संघाच्या सर्व खेळाडूंना आपण आता मात्र एकत्र पाहतोय. 7 बॉलमध्ये 16ची गरज आहे. 7 चेंडू 16ची गरज आहे. समीकरणं बदलू लागलेली आहेत. गिरप केलंय परेश चिखलेकर, यासाठी सर ओळखला जातो. प्रवीण बाद झाल्यानंतर बऱ्याच वेळा परेशनं आपल्या संघाला सामने जिंकून दिलेत. आज त्याच धर्तीवर हा परेश इथे काम करतोय का हे देखील बघायला मिळेल. पुढचा बॉल ओव्हर पिच खोदलाय, लॉंगॉन सीमारेषेच्या दिशेनं पकडला जाईल. आलाय वज्र मुठीमध्ये कॅच, आणि इथे मात्र परेश चिखलेकर बॅक टू द डगआउट. प्रणित पाटील दादाचं आयोजन नेहमी असतंय खास, आयोजन नेहमी असतंय खास, आयोजन नेहमी असतंय खास. येस, प्रणित दादांचं हे आयोजन या ठिकाणी आहे पहिलं वर्ष, पण पुढचं वर्ष हे डे टुर्नामेंट नसेल, कारण पुढच्या वर्षी होणारी स्पर्धा ही रजनी क्रिकेट स्पर्धा आपण कालच्या दिवसामध्ये अनाऊन्समेंट केली, ज्यामध्ये तुम्हाला मोठे मोठे संघ बघायला मिळतील. म्हणजे माणसाची प्रगती ही फार महत्त्वाची असते. तुम्ही एक पायरी चढला तर दुसरी पायरी करा, एक झाड लावलं तर दुसरं झाड लावा, 1 रुपया कमावलात ना तर 2 रुपयाचा विचार नक्की करा, कारण प्रगती ही हळूहळू होणं देखील फार गरजेचं आहे. आयुष्यामध्ये येणारी जी वादळं असतात ना ती येतात आणि निघून जातात. संथ गतीनं, मंद वाऱ्याच्या गतीनं माणसाची प्रगती ही फार गरजेची आहे. आणि एक छान वाक्य आहे मराठीमध्ये की प्रगती ही कासवाच्या गतीनं का होईना, परंतु ती गती आपल्या आयुष्यामध्ये फार गरजेची आहे. आणि या टुर्नामेंटची प्रगती आपल्याला पुढच्या वर्षी देखील बघायला मिळेल, कारण या वर्षी डे टुर्नामेंट, पण पुढच्या वर्षी ही रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. स्वामी समर्थ चषक 2026 एक छान आकर्षक रोमहर्षक स्पर्धा. 43 धावा झाल्या आहेत. शेवटचे 6 बॉल, विजयाचं लक्ष्य आहे 16 धावांचं. 16 धावांची गरज आहे. गोलंदाजाला वापरलं जाईल यश घरत नावाचा हा गोलंदाज यश संपादित करेल का हे देखील आपल्याला बघायला मिळेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रतीश मस्कर या बॅट्समनला, तर त्याला साथ देण्यासाठी आलाय राहुल पाटील. फील्ड पोझिशन आपण पाहतोय, डीप मिड विकेट आहे, काऊ कॉर्नर आहे, लॉंग ऑन आहे, तदनंतर लॉंग ऑफला आपण खेळाडू पाहतोय, तदनंतर डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू पाहतोय, शॉर्ट बॅकवर्ड आहे, तदनंतर थर्ड मॅन आहे, शॉर्ट लेग आहे, शॉर्ट पॉइंट आहे, गोलंदाज आणि विकेट किपर अशी संपूर्ण व्यूहरचना या मैदानावर. चक्रव्यूह बांधलाय, पण चक्रव्यूह भेदण्यासाठी फलंदाज आपण पाहतोय प्रतीश ऑन स्ट्राईक. 6 बॉल 16ची गरज. पहिला बॉल या षटकातील. फुलटॉस आहे डीप मिड विकेट रजनमध्ये, कार्पेटच्या साह्यानं खेळून काढला. 1 धाव वेगानं, बन्नाट वेगानं पूर्ण केली आहे. पण काय घडलं इथे, काय असेल, अशा घडीनं इथे धावा जमवल्या जातील का? येस, इथे फलंदाजाला बाद ठरवलं जाते. चला आपण हा सामना संपल्यानंतर नेक्स्ट मॅच, ज्याचं क्षेत्ररक्षण आहे, एका रांगेमध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे लगेच, कोणतीही वाट न बघता, कारण आज अधिक सामने आपल्याला या ठिकाणी खेळवायचे आहेत. त्यामध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये मान्यवर मोठ्या संख्येने या ठिकाणी स्पर्धेमध्ये असतील. बक्षीस वितरणाचा या ठिकाणी सोहळा संपन्न होईल. छान स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय, ज्यामध्ये स्वर्गीय हुतात्मा स्टँड आहे, स्वर्गीय दत्तू धर्मा पाटील स्टँड पाहतोय, तदनंतर स्वर्गीय दिबा पाटील स्टँड आपण पाहतोय. पण मधल्या भागी असणारे स्वर्गीय दत्तू धर्मा पाटील स्टँड एक इतिहास राहिला या व्यक्तीचा. शेतकरी कामगार पक्षाचे दिग्गज फळी,
खरं तर त्या काळातल्या लोकांनी खासदार म्हणून ज्यांना उपाधी दिली त्यांचं कार्य अफाट राहिलं. मग मिठागराचा सत्याग्रह असेल त्या सत्याग्रहामध्ये आपण त्यांना पाहिलं आणि शेतकरी कामगार पक्षाच्या चळवळीतला हा नेता राहिला. त्याच्या नावानं आपल्या आजोबांच्या नावानं भरवलेला स्टँड इथे हवेमध्ये बॉल आहे. काय घडलंय? येस, इथे हवेत राहिलेला बॉल मात्र कैद केला जातोय हातामध्ये. आणखी एक विकेट, विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर. आली या मॅच आणि फिल्डरनं राहुल पाटीलची घेतली आहे कॅच. कारण राहुल पाटीलला आता मात्र डगआउट मध्ये बसावं लागेल. शांतता, भयान शांतता आता मात्र काळुंद्रे संघाच्या डगआउट मध्ये पाहतोय. समीकरणं बदलली आहेत कारण 4 बॉल मध्ये तुम्हाला 15 करायचे आहेत. पहिल्या दिवशी एक सामना या ठिकाणी या मैदानावर झाला होता. एका चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना 2 धावांची पॅनल्टी लागली आणि शेवटच्या बॉलवर षटकार देखील ठोकला गेला. एक ऐतिहासिक सामना आपल्याला बघायला मिळाला. असा काहीसा सामना या मैदानावर या ठिकाणी होईल का? 4 चेंडू 15चं समीकरण. गोलंदाज यश घरत तयार. पुढचा बॉल यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. पहा काय गोलंदाजी केली आहे, अक्षरशः झुंजवलंय. विंधणे संघानं काळुंद्रे संघाला थोडंसं थांबवलंय. 3 चेंडूमध्ये खेळ करायचा आहे तुम्हाला 14 धावेचा. आणि पहा स्वामी समर्थानं सांगितलंय अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुम्ही फक्त तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. 3 चेंडूमध्ये धावा या ठिकाणी होतील का? 14. पुढचा बॉल अतिशय महत्वाचा बॉल. यावेळेस शरीराचा भेद घेणारा बॉल. 1 धाव या ठिकाणी नक्कीच मिळतीये. आता मात्र समीकरणं बदलवली गेली आहेत. 2 चेंडूमध्ये तुम्हाला करायचे आहेत 13 धावा. पण या मैदानाचा एक इतिहास राहिला. या मैदानानं एक सामना असाही पाहिलाय ज्यावेळेस एका चेंडूमध्ये 14 धावांची गरज असताना नो बॉलवर षटकार ठोकला गेला आणि 14 धावा देखील त्या यशस्वीरित्या पार पडल्या गेल्या. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा पहिला नियम. 2 बॉल 13ची गरज आहे. एखादा वाईट बॉल, एखादा नो बॉल, गोलंदाजाची चूक, षटकार सामन्याचं निकाल या ठिकाणी बदलवू शकतं. पाहूया गोलंदाजाकडून एखादी चूक होईल का? ओव्हरपिच बॉल आहे. लांगण सीमारेषेच्या वरून आलाय. टायमिंग प्रॉपर, आवाज सुंदर देऊन जातात धावा 6. आला पण थोडासा उशिरा आला. अजूनही सामना बदललेला नाहीये. 1 चेंडूमध्ये 7, 1 चेंडूमध्ये 7ची गरज आहे. काय घडेल? यावेळेस वेगवान बॉल, भन्नाट वेग. यावेळेस मरुआई विंधणे संघानं काळुंद्रे संघाचा हुतात्मा मैदानावर केलाय. आजच्या दिवसातल्या या पहिल्या सामन्यामध्ये पराभव. चला क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये चला. एका रांगेमध्ये एका लाईनअप मध्ये सहकार्य करा. शिस्त फार महत्वाची आहे. क्रिकेटला शिस्त मिळाली आहे ती आपण थोडीशी या स्पर्धेमध्ये देखील राखूया. कारण फार मोठ्या मोठ्या स्पर्धा या ठिकाणी होत आहेत. रायगड असेल, ठाणे असेल, पालघर असेल, संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटनं व्यापले आहे. त्यामध्ये आजची ही मानाची स्पर्धा या ठिकाणी स्वामी समर्थ चषक 2026 ही स्पर्धा 3ऱ्या दिवसातल्या पहिल्या सामन्यामध्ये या ठिकाणी खेळ झाला. आणि इथून मात्र काळुंद्रे संघाला घरचं तिकीट दाखवलंय. मरुआई विंधणे संघानं चांगला खेळ, चांगली मॅच, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि या प्रेक्षकांना भावणारा सामना आपण या ठिकाणी अनुभवलाय. चलूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. इथे आपण या सामन्याचा समारोप करू.